शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोचे रोपं म्हणजे ग्राफ्टिंग टोमॅटोचे रोपांची लागवड करणं हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे की जास्त खर्चिक असून नुकसानदायक आहे. तर खास करून जे ग्राफ्टिंग रोपं हे तयार केले जातात किंवा लागवड केल्या जातात, टोमॅटोमध्ये होणाऱ्या डंपिंग हा जो रोग आहे, डंपिंग रोग येऊ नये किंवा झाडामध्ये विल्टिंग ही येऊ नये यासाठी त्याचा उपयोग हा होत असतो. ग्राफ्टिंग म्हणजे वांग्याच्या खोडावरती टोमॅटोची कलम केलेली असते आणि ती कलम शेतीमध्ये वाढून टोमॅटोचं उत्पादन हे वाढवल्या जातं. परंतु शेतकऱ्यांना एका कलमामागं एका रोपामागं किती खर्च येतो तो सुद्धा आपण बघूया. जनरली टोमॅटोचं जे रोप आहे मित्रांनो, तर ते रोप साधारण ₹1 ते ₹1.5 मार्केटला मिळतं, रोपवाटिकेमध्ये मिळतं. परंतु ग्राफ्टिंग केलेल्या टोमॅटोचं रोप हे ₹10 प्रति रोप मिळत असल्यामुळे तो खर्च 10 पटीने शेतकऱ्यांचा वाढतो. म्हणजे खर्च जो आहे सुरुवातीलाच शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती ग्राफ्टिंग टोमॅटोमुळे वाढतो. परंतु ग्राफ्टिंग टोमॅटोचे फायदे कोणकोणते होतात, त्याचे उत्पादन वाढतं का, त्याला टोमॅटोच्या साईजमध्ये, वजनामध्ये, कलरमध्ये फरक पडतो का, हे सुद्धा आपण एकंदरीत शेतकऱ्यांशी विचारलं. तर यावरती प्रमुख जो फायदा आहे तो डंपिंग म्हणजे अति जो पाऊस पडतो त्या पावसामुळे होणारी जी डंपिंग आहे, मर आहे, विल्टिंग आहे ती होत नाही. फळाची सेटिंग चांगल्या प्रमाणात होते, उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ग्राफ्टिंग टोमॅटोची लागवड केली असेल तर त्याचे फायदे होतात का हे कमेंट करा. नुकसान होत असेल ते सांगा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे एकंदरीत ग्राफ्टिंग टोमॅटो हे परवडणारं किंवा उत्पादन वाढवणारं नक्की एक प्रयोग आहे. शेतकरी त्याचा वापर करू शकतात. परंतु शेतकऱ्यांना हा एक खर्चिकसुद्धा आहे की सुरुवातीलाच लागवडीसाठी जे 10 पट खर्च लागतो तो खर्च मोठ्या प्रमाणात येतो. पुढे टोमॅटोला नेमकी काय भाव राहतील यावर सगळं डिपेंड करतं की भाव जर टिकून राहिले तर शेतकऱ्यांना परवडू शकतं.